मनमाड मुंबई आता धुळे मुंबई झालेली गोदावरी एक्सप्रेसमध्ये योग्य डबा उपलब्ध करून न दिल्याने रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे गणपतीची प्राणप्रतिष्ठा गेल्या 27 वर्षांपासून सुरू असलेली प्रथेला यंदा ब्रेक लागला। त्यामुळे चाकरमाने संतप्त झालेले आणि त्यांनी रेल्वे स्टेशनवर निषेध रॅली काढून धरणे आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला। गोदावरी एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर 1997 पासून सर्वधर्मीय चाकरमाने 5 बोगीत बाप्पांची प्रतिष्ठापना करीत होते। त्यासाठी बोगीची आकर्षक सजावट केली जात होती। बाप्पा रोज मनमाड ते मुंबई आणि मुंबई ते मनमाड असा रोज सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास करीत असायचे। रोज सकाळची आरती मनमाडला तर सायंकाळची आरती नाशिक रोडला करण्यात आल्यानंतर ट्रेनमधील प्रवाशांना प्रसाद वाटप केला जायचा। मात्र यंदा योग्य डबा न मिळाल्यामुळे धावत्या ट्रेनमधील गणेशोत्सव खंडित झाल्याने गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाच्या सदस्यांनी संताप व्यक्त करीत गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली। गेल्या 28 वर्षापासून आपण गोदावरीच्या राजा ही चालत्या ट्रेनमध्ये गोदावरी एक्सप्रेसमध्ये आपण साजरी करत होतो। त्यामध्ये आपण पूर्ण MST कोचला सजावट करून एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक समाजाला प्रबोधन करणारे असे संदेश पण आपण चालत्या बोगीमध्ये त्या कोचमध्ये आपण सजावटच्या आजूबाजूला कुठेतरी ते संदेश देत होतो। आणि हा सर्व उत्सव आमचे सर्व चाकरमानी वर्ग हा साजरे करत होतो। पण यंदा या वर्षी आपण गोदावरीच्या राजाची स्थापना करत नाहीये, कारण फक्त रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे यंदा आम्ही गोदावरीच्या राजाची प्रतिस्थापना करू नाही शकलो। याबद्दल आम्हाला फार खंत वाटते आणि आम्ही गोदावरीच्या राजाला एक क्षमायाचना करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आम्ही त्यांच्याकडे हीच प्रार्थना करतो की लवकरात लवकर आमची गोदावरी एक्सप्रेस चालू व्हावी आणि सगळ्यांना आम्ही पुन्हा जोमानं सगळे चाकरमानी आम्ही गोदावरीच्या राजाची स्थापना करू पुढच्या वर्षी, अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। आम्हाला रेल्वे प्रशासन वेळोवेळी मदत करत होते, पण मनमाड रेल्वे स्टेशन आणि प्रबंधक साहेब यांचा काही आम्हाला सपोर्ट न मिळाल्याने यावर्षी आमची गोदावरी एक्सप्रेस चालू झाली नाही, म्हणून आम्ही गोदावरीच्या राजाची स्थापना करत नाहीये। ओके। मनमाड गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळातर्फे आज आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करतो। याचं कारण असं आहे की मागील 27 वर्षापासून आपण गोदावरी एक्सप्रेसमध्ये धावत्या गाडीत गणपतीची स्थापना करत आलेलो आहे। 27 वर्षापासून अविरत परंपरा आपली सुरू आहे, पण यावर्षी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या असहकार्यामुळे आपण यावर्षी यंदा गणपतीची स्थापना करू शकलेलो नाही। याचं मुख्य कारण गोदावरी एक्सप्रेस कोविड काळापासून बंद करण्यात आली होती, त्याच्यानंतर पुन्हा गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यात आली नाही। त्याच्यामुळे आम्हाला आज यावर्षी रॅक अवेलेबल नाही असा केबिलवाना उत्तर रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आम्ही यावर्षी गणपतीची सेवा करू शकलो नाही। गणपती बाप्पा आम्हाला माफ कर, यावर्षी आम्ही तुझी सेवा करू शकत नाही। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।